नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. पीक विमाचा दुसरा टप्पा वाटप सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणकोणते महसूल मंडळे आहेत हे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता. जेव्हा तुमच्या जिल्ह्या संदर्भात अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण समजून घेऊया नांदेड जिल्ह्यातील कोणकोणते महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट आहेत आणि कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा सध्या वाटप सुरू करण्यात आलेला आहे. आजपासून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. व्यवस्थित समजून घ्या. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 अंतर्गत द्वितीय टप्प्यात 381 कोटी 33 लाख रुपयांची नुकसान भरपाईची वितरणास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 85 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एकूण 913 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यानंतर सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळे पात्र ठरली असून 6,34,623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे 4,74,879.37 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलेला आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. यानंतर आपण पुढे माहिती समजून घेऊया. 16 मे 2026 पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी 85 महसूल मंडळासाठी एकूण 913 कोटी रुपये नुकसान भरपाई निश्चित झाली असून त्यापैकी प्रथम टप्प्यात माहे एप्रिल 2026 मध्ये 41 महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 499 कोटी 60 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात 80-110 कप व कॅप मॉडेलनुसार राज्य शासनाकडील दायित्व 381 कोटी 33 लाख रुपये विमा कंपनीकडे नुकतेच जमा करण्यात आले आहेत. यापैकी सोयाबीन पिकासाठी 38 महसूल मंडळातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना 380 कोटी 74 लाख रुपये नुकसान भरपाई वितरणास आजपासून सुरू करण्यात आली आहे. स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता पुढे समजून घ्या. जिल्ह्यातील 93 महसूल मंडळापैकी 79 महसूल मंडळातील नुकसान भरपाई वाटप पूर्णत्वाकडे जात आहे. उर्वरित 14 महसूल मंडळातील 6 महसूल मंडळातील नुकसान भरपाईचा राज्य शासनाकडील हिस्सा प्रलंबित असून 8 महसूल मंडळाची नुकसान भरपाई निश्चित प्रक्रिया सुरू आहे. नुकसान भरपाई वितरण करण्यात येत असलेल्या 38 महसूल मंडळे बघा, नुकसान भरपाई वितरित करण्यात येत असलेल्या 38 महसूल मंडळे यामध्ये आहेत मालेगाव, भोकर, भोसी, किन्नी, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर, खानापूर, मरखेल, धर्माबाद, करखेली, सिरजखोड, निवगा, तळणी, तामसा, जवळगाव, कुर्ला, उस्माननगर, फुलवळ, बोदडी, किनवट, उमरीबा, सावरगाव, शेवडीबा, सोनखेड, मुदखेड, अंबुलगाबू, जांबू, मुखेड, मुक्रांबाद, बरबडा, घुंगराळा, नरसी, नांदेड ग्रामीण, तरोडाबू, विष्णुपुरी, वाजेगाव आणि शिंदी असे हे 37 या ठिकाणी महसूल मंडळाची हे पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत. पुढे व्यवस्थित समजून घ्या. राज्य शासनाचा हिस्सा प्रलंबित असलेले 6 महसूल मंडळे कंधार, इस्लामपूर, मांडवी, बारड, नांदेड शहर, वसरणी एवढे 6 महसूल मंडळे प्रलंबित आहेत. यांचे पण लवकरच पैसे येतील. नुकसान भरपाई निश्चित प्रक्रियेत असलेले जे आहेत महसूल मंडळे 8 यामध्ये दिग्रस, जलधारा, शिंदगी, माहूर, शिंदखेड, वाई, बाजार, मानोळा आणि धानोरा बू एवढे 8 महसूल मंडळे प्रलंबित आहेत. विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारी या सर्व पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकूण मंजूर रक्कम 918 कोटी 18 लाख रुपये असून प्रथम टप्प्यात माहे एप्रिल 2026 मध्ये यापैकी 502 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित 381 कोटी रक्कम राज्य शासनाकडून विमा कंपन्याला प्राप्त झाली असून पीक विमाधारकांना वितरित करण्याची कारवाई सुरू आहे. प्रलंबित महसूल मंडळाची नुकसान भरपाई लवकर निश्चित होणार असून सर्व सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंक माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार
कळसाईत यांनी दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे. सर्व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.